नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओपासून आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची व्हिडिओ लेक्चर सिरीज माझ्या चॅनलवर सुरू करतोय। त्यामध्ये पहिल्यांदा आपण एक इंजिनिअरिंग मेकॅनिक्समधला खूप सिंपल टॉपिक आहे सिंपल लिफ्टिंग मशीन्स, तो आपण स्टार्ट करतोय। तर सिंपल लिफ्टिंग मशीन्सच्या मधल्या कन्सेप्ट्सना आपण सुरुवात करण्यापूर्वी या व्हिडिओमध्ये आपण मशीन म्हणजे काय आणि मशीनचे सिंपली कोणते टाईप पडतात आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिकच्या दृष्टीनं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। पहिल्यांदा आपण बघूया मशीन म्हणजे नक्की काय। तर मशीन म्हणजे काय, एखादी एनर्जी आपण दिली, सपोज एक मेकॅनिझम आहे किंवा सिंपली काहीतरी कॉन्फिगरेशन आहे आणि त्याला आपण जर समजा एक टाईपची एनर्जी दिली, सपोज काहीतरी कॉन्फिगरेशन आहे त्याला आपण एक टाईपची जर एनर्जी दिली तर आपल्याला त्याच्या आउटपुटला काय मिळतं, आपण इनपुटला एक टाईपची एनर्जी दिली, वन फॉर्म ऑफ एनर्जी की आपल्याला त्याच्या आउटपुटला काहीतरी वर्क मिळतं, युजफुल वर्क। या डिव्हाइसला काय म्हणायचं, मशीन। म्हणजे मशीन म्हणजे काय, ए डिव्हाइस विच कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी into some useful work. A device which convert one form of energy into some useful work. That device is called as machine. Suppose for example घेऊया आपण, सपोज सिलेंडर आहे आणि पिस्टन, राईट, सिलेंडर आणि पिस्टन आहे। आता इथं आपण सपोज एअर फ्युएल मिक्सचर समजा इथं आपण इनपुटला दिलं। एअर फ्युएल मिक्सचर म्हणजे काय आहे, एअर फ्युएल मिक्सचर म्हणजे समजा एअर आणि पेट्रोल यांचं मिक्सचर करून आपण या सिलेंडरमध्ये आत सोडलं। याचाच अर्थ काय, हे फ्युएल म्हणजे काय आहे, केमिकल एनर्जी आहे, केमिकल एनर्जी। म्हणजे इनपुटला आपण जर या डिव्हाइसच्या इनपुटला केमिकल एनर्जी दिली तर काय होणार, आणि समजा स्पार्क दिला आतमध्ये, याला स्पार्क दिला आपण, स्पार्क प्लग असतो आपल्या व्हेकलमध्ये गाडीच्या इंजिनला, तो स्पार्क आपण सपोज इथं दिला तर स्पार्कमुळे काय होणार, आतमध्ये जे एअर फ्युएल मिक्सचर आहे ते ब्लास्ट होणार, ब्लास्ट झाल्यामुळं त्याचं प्रेशर वेव्ज तयार होणार आणि ते प्रेशर कुठं ॲक्ट होणार, या पिस्टनवर ॲक्ट होणार। त्या प्रेशरमुळं हा पिस्टन इकडं मूव्ह होणार, बरोबर। इकडं मूव्ह झाला की या पिस्टनच्या इकडच्या बाजूला काय लिंक जोडलेल्या असतात, म्हणजे कनेक्टिंग रॉड, क्रँक अशा लिंक जोडलेल्या असतात आणि शेवटी काय असतो, क्रँक शाफ्ट असतो। हा पिस्टन रेसिप्रोकेट झाला म्हणजे इकडं मूव्ह झाला की हे रोटेट व्हायला सुरुवात होईल। तसंच परत पिस्टन इकडं आला, हे रोटेट होत राहणार, परत ब्लास्ट झाला, परत पिस्टन इकडं जाणार, हे रोटेट होत राहणार। म्हणजे आपण केमिकल एनर्जी या डिव्हाइसच्या इनपुटला दिली, आपल्याला आउटपुटला काय मिळते, रोटेशन मिळते। म्हणजे मेकॅनिकल टाईप ऑफ एनर्जी आपल्याला मिळते आणि ही मेकॅनिकल एनर्जी आपण आपल्या गाडीचं चाक रोटेट करायला किंवा व्हील्स रोटेट करायला आपल्या व्हेकलची ही मेकॅनिकल एनर्जी आपण वापरू शकतो, राईट। म्हणजे एक केमिकल एनर्जी आपण दिली आणि आपल्याला हे युजफुल वर्क या डिव्हाइसपासून मिळतंय, म्हणून या डिव्हाइसला काय म्हणायचं, मशीन। दॅट इज कॉल्ड ॲज इंजिन। सो इंजिन इज वन ऑफ द मशीन। आता मशीनचे सिंपली दोन टाईप पडतात, एक आहे सिंपल मशीन, सिंपल मशीन म्हणजे काय, नावातच आहे, ती मशीन कशी असणार आहे, सिंपल असणार आहे। सिंपल म्हणजे सिंपली डेफिनेशन काय आहे की एखादं हेवी लोड जर आपल्याला लिफ्ट करायचा असेल, तर तो कसा करू शकतो आपण, हेवी लोड लिफ्ट करायचा आहे, हा हेवी लोड आपल्याला वर उचलायचा आहे, तो सपोज खाली आहे आणि आपला ग्राउंडचा सरफेस सपोज इथं आहे आणि हा लोड खाली आहे, तो आपल्याला वर उचलायचा आहे। मग काय करणार, आपण इथं एक पुली बसवू शकतो आणि या पुलीवरून ही रस्सी आपण इकडं ओढू शकतो। मग इकडं जर एफर्ट दिला आपण, इकडं जर स्मॉल एफर्ट आपण दिला की हा हेवी लोड आहे तो आपण लिफ्ट करू शकतो, वर उचलू शकतो। म्हणजे विहिरीतलं आपण पूर्वी आडामधलं पाणी काढायचे, ते
बादली खाली सोडायची, वर एक चाक असायचं, कप्पी किंवा चाक, आणि मग थोडं जरी ओढलं तरी त्या चाकावरून ते भरलेली पाण्याची बादली किंवा घागर असेल ती आडामधून किंवा विहिरीमधून अलगद वर यायची. म्हणजे तेवढं वजनाचं पाणी आहे ते आपण वर उचलायचो, तेवढा लोड वर उचलायचो, पण त्यासाठी एफर्ट एकदम कमी लागायचा. म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ एफर्टमध्ये हेवी लोड जर लिफ्ट करत असेल आपण, तर ते करणारं जे डिव्हाइस आहे, दॅट डिव्हाइस इज कॉल्ड ॲज सिम्पल मशीन ऑर सिम्पल लिफ्टिंग मशीन. मग हे एक्झाम्पल कशाचं आहे? सिम्पल लिफ्टिंग मशीनचं एक्झाम्पल आहे. पुली आणि रोप, सिम्पल लिफ्टिंग मशीन. अजून एक एक्झाम्पल घेऊया. सपोज ट्रक पंक्चर झाला तर काय करतात, कसा पंक्चर काढतात? आपण म्हणजे ते कॅरेजवाले त्या ॲक्सेलच्या खाली मागचा किंवा आता पुढचा चाक सपोज पंक्चर झाले तर पुढचा जो ॲक्सेल आहे, फ्रंट ॲक्सेल, त्याच्या खाली स्क्रूजॅक लावतात. तो स्क्रूजॅक असतो छोटा एकदम, स्क्रूजॅक लावतात आणि एकच माणूस फक्त तो हँडल खालीवर किंवा रोटेट करतो. आणि एवढ्या कमी एफर्टमध्ये टन्स, म्हणजे तो सपोज लोड असेल ट्रक, त्याचं वजन किती असणार आहे? टनामध्ये असणार आहे. ते टनामध्ये असलेलं वजन एक छोटासा स्क्रूजॅक खूप कमी एफर्टमध्ये ते टनमध्ये असलेलं वजन तो वर उचलू शकतो. म्हणजे हेवी लोड आपण स्मॉल एफर्टमध्ये वर उचलतोय. दॅट स्क्रूजॅक इज कॉल्ड ॲज सिम्पल मशीन ऑर सिम्पल लिफ्टिंग मशीन. सपोज सिम्पल लिफ्टिंग मशीन म्हणजे काय किंवा सिम्पल मशीन म्हणजे काय? तर हेवी लोड, ए डिव्हाइस विच लिफ्ट ए हेवी लोड बाय अप्लाइंग स्मॉल अमाउंट ऑफ एफर्ट. ए डिव्हाइस which lift a heavy load by applying small amount of effort किंवा small amount of effort. That device is called as simple machine or simple lifting machine, जे आपल्या युनिटचं नाव आहे किंवा मॉड्यूलचं नाव आहे. सो दिस इज सिम्पल मशीन. अजून एक एक्झाम्पल घेऊया. सपोज लाकडाचा ओंडका आहे, तो आपल्याला चुलीला जर जाळण्याला वापरायचा असेल तर त्याचे बारीक बारीक तुकडे करावे लागतात. मग तो समजा ओंडका हाताने आपण ओढला, किती जन्म घेतल्यावर तो त्याचे 2 भाग होतील? कधीच होणार नाहीत. म्हणजे एक माणूस त्याच्या हातामध्ये जेवढी ताकद आहे त्या ताकदीनं त्या लाकडाचे 2 भाग करू शकत नाही. मग आपण काय करतो? कुऱ्हाड घेतो. कुऱ्हाडीचा शेप कसा असतो बघा, कुऱ्हाडीचा शेप असा असतोय, बरोबर. आणि हे सपोज लाकूड आहे, कुऱ्हाडीचा शेप असा असतोय, खाली वेज शेप आणि वर अशी साईज वाढत जाते. मग एक कुऱ्हाडीचा बरोबर ठोका टाकला की या लाकडाचे 2 भाग होतात, बरोबर. म्हणजे हे आतमध्ये घुसतं आणि हे वरून जो असा शेप आहे तो त्या 2 भागाला असा सेपरेट लांब करतो. म्हणजे किती सिंपल मशीन आहे बघा. याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो? सिंपल मशीन म्हणू शकतो. आपल्याला काहीतरी आपण एनर्जी दिली, एफर्ट दिला, आपलं वर्क करून मिळालं, काहीतरी वर्क होते, याला सुद्धा आपण सिंपल मशीन म्हणू शकतो. किंवा पूर्वीच्या काळामध्ये बघा, काही वर्षापूर्वी आत्ता बोरवेलमध्ये ती जी पाईप आहे ती आत्ता गोटा पाईप असते, पण काही वर्षापूर्वी त्या बोरवेलमधल्या पाईप या स्टीलच्या होत्या. म्हणजे 20-20 फुटाच्या स्टीलच्या पाईप, त्याला थ्रेड्स असायचे आणि ते एकामेकाला जोडत ते खाली सोडायचे. मग तिथं सोडायला काय असायचं, असं 3 पाईप उभ्या करायचे, 3 पाईप, आणि इथं एक पुली असायची, त्याला असा हुक असायचा आणि याला ती जी खाली पाईप आपण सोडतोय ते याला बांधलेलं असायचं असं. आणि इकडे एक चेन असायची, आणि ही चेन एक माणूस सिम्पली ओढायचा फक्त. ती जरी सिम्पली ओढली तरी ही पुली म्हणजे ही पाईप आहे ती खाली जायची, किंवा वर काढायचं असेल सगळं तर ती वर यायचं. म्हणजे किती सिम्पल मशीन आहे बघा. इकडे सिम्पल स्मॉल एफर्ट दिला तरी याच्या खालच्या त्या सगळ्या पाईप, मोटर, याचा सगळा लोड एक माणूस चेन फिरवलं की तो वर उचलायचा. म्हणजे ही पुली आणि ही चेन
ती सुद्धा काय आहे, सिम्पल लिफ्टिंग मशीन किंवा सिम्पल मशीन आहे. तर अशा प्रकारची सिम्पल मशीनची एक्झाम्पल आहेत. आता मशीनचे 2 टाईप, त्यातली एक झाली सिम्पल मशीन. आता दुसरी त्याच्या अपोजिट काय, कंपाऊंड मशीन. कंपाऊंड मशीन नावातच आहे. कंपाऊंड म्हणजे काय असणार आहे, नंबर ऑफ सिम्पल मशीन्स किंवा नंबर ऑफ सिम्पल लिफ्टिंग मशीन्स किंवा नंबर ऑफ सिम्पल मशीन्स एकत्र येऊन जी तयार होते त्याला कंपाऊंड मशीन म्हणायचं. नंबर ऑफ सिम्पल मशीन्स, नंबर ऑफ सिम्पल मशीन्स एकत्र आले की कंपाऊंड मशीन तयार होते. फॉर एक्झाम्पल तुमचं व्हेइकल आहे, ती सुद्धा कंपाऊंड मशीन आहे. त्यामध्ये बघा किती सिम्पल मशीन्स आहेत बघा. गिअर शिफ्टिंग त्यासाठी एक मशीन आहे किंवा मेकॅनिझम आहे, किंवा इंजिन ही पण एक मशीन आहे. असे कितीतरी, ब्रेकिंग सिस्टीम आहे, स्टिअरिंगची सिस्टीम आहे. ह्या सगळ्या सिस्टीम ह्या सिम्पल मशीन्स आहेत आणि त्या सगळ्या एकत्र येऊन कंपाऊंड मशीन तयार होते. तसंच तुमची क्रेन आहे, JCB आहे, किंवा सगळे ज्या मशीन्स तुम्हाला दिसत आहेत मोठ्या मोठ्या, लेथ मशीन आहे, मिलिंग मशीन आहे, CNC आहे, सगळ्या मशीन्स या कसल्या आहेत, कंपाऊंड मशीन्स आहेत. अनेक मेकॅनिझम्स त्यामध्ये एकत्र येऊन ती मशीन बनलेली असते. ओके, तुम्हाला मशीन म्हणजे काय, मशीनचे टाईप आणि सिम्पल लिफ्टिंग मशीन म्हणजे नेमकं काय आपण शिकणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजलं असेल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल लिफ्टिंग मशीन त्याच्या काही बेसिक टर्म्स आहेत त्या आपण स्टडी करणार आहे. सो थँक्यू.